कई महीनों से यहाँ जो एमएससीबी का जो कारोबार चालू है, महावितरण का जो कारोबार चालू है, 27-27 घंटा लाइट नहीं रहती, दिन में 10-10 बार लाइट जाती है। घर में लोग पेशेंट है, बुढ़े लोग है, छोटे छोटे बच्चे हैं, हॉस्पिटल्स है, पुलिस स्टेशन है, लाइट नहीं रहती। और कंप्लेंट करने के बाद कोई सुनने को नहीं आता, सोल्यूशन निकालने को नहीं आता। उनके अधिकारी बता रहे कि कॉन्ट्रैक्टर लोग सामान नहीं दे रहे, आदमी नहीं दे रहे। अधिकारी लोग बता रहे जो जूनियर इंजीनियर है, हम कैसे काम करो। तो ऐसे ठेकेदार सर के ऊपर चढ़ा के इन्होंने रखे हैं। तो इसका जवाब पूछने के लिए यहाँ हम लोगों ने हल्ला बोल आंदोलन किया है। आपको लगता है कि हल्ला बोल आंदोलन के बाद लाइट कटौती में कुछ फायदा? देखो, अभी हम लोग आंदोलन करने के बाद आज सुबह ही सिंधुदुर्ग से वहां से केबल निकली है, नागपुर से केबल निकली है और 2-4 स्थानों से केबल निकली है, सामान निकल रहा है। अभी अधिकारियों ने बताया कि काम गति में करेंगे। उनको पता अगर नहीं करेंगे तो आज हम ऑफिस के बाहर खड़े हैं, कल उनको बाहर निकालेंगे हम लोग, और हम लोग अंदर बैठेंगे। नवी मुंबई के कई तुर्बा, उल्वे और कामोटे इलाके से कई जगहों से इस बार लोग रास्ते पे उतरे थे और कई वर्षों से निवेदन दिए जा रहे, लेकिन ये महावितरण कार्यालय जाने को तैयार मराठी में कहते हैं कि गेंड्याची कातडी असणारे अधिकारी, तो ये ऐसे अधिकारी है, तो उनको उनकी जगह दिखानी चाहिए। उनको क्या लगता है कि नई मुंबई कोई बोलने वाला नहीं है, सिर्फ निवेदन देंगे, चुप बैठेंगे, ऐसे लोग नहीं। हम शिवसैनिक है, तो शिवसैनिक कैसे होते, उनको आज ट्रायल दिया है। और अगर उनको शो देखने की अगर खुशी है तो शो भी दिखाएंगे। और सर सर्वजण नवी मुंबईतच राहता, आपण पाहताय गेल्या महिनाभर किंवा त्याच्या आधीपासून नवी मुंबईमध्ये महावितरणाचा जो भोंगळ कारभार सुरू आहे। 27-27 तास एखाद्या विभागामध्ये लाईट जाते, कित्येक विभागामध्ये दिवसातनं 10-10 वेळा लाईट जाते। केबल ओपनपणे जळतायत, डीपी जळतायत, केबल ओपन टाकलेले आहे, शॉक लागून लोक जाऊ शकतात, लोकांना मरण यातना भोगावी लागेल। अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, झोपडपट्टीमध्ये नागरिक आहेत, चाळीमध्ये नागरिक आहेत, लहान लहान बाळ आहेत, 40-40, 42-42 टेम्परेचर आहे, लाईट नाही, पंखा नाही, पोलीस स्टेशन मध्ये लाईट नाही, हॉस्पिटलमध्ये लाईट नाही, अशी परिस्थिती आहे। गेले दीड महिना आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी निवेदनं देत आहेत, परंतु जे गेंड्याची कातडी पांघरलेले जे आहेत असे अधिकारी त्यावरती काहीही प्रतिक्रिया देत नाहीत, काही कारभार त्यांचा सुधारत नाहीत। म्हणून आज शिवसेनेतर्फे हल्लाबोल आम्ही केलेला आहे। ऐरोलीच्या कार्यालयावरती हल्लाबोल केलाय, आता वाशीच्या कार्यालयावरती हल्लाबोल आम्ही केलेला आहे। त्यांना जाग आणण्याकरता ते झोपलेले आहेत, निद्रावस्थेत आहेत, त्यांना जाग आणण्याकरता आणि शिवसेनेचं पाणी त्यांना आम्ही आज दाखवलेलं आहे। आज त्यांनी आम्ही पाणी दाखवल्या नागपूरमधून केबल निघाली, सिंधुदुर्गमधून केबल निघाली, सामान निघालं, शेवटी शिवसेनेने त्यांचं पाणी आज त्यांना दाखवलेलं आहे। नवी मुंबईचे दोन्ही आमदार पूजेमध्ये व्यस्त आहेत, नवी मुंबईकर घडून पाणी पितात, काय सांगा? हे बघा, कोण काय करतंय, मी कोणावरती टीका करण्याकरता आलेलो नाहीये, परंतु गढूळ पाण्याचा विषय हाही आमच्या नगरसेवकांना आज मी निर्देश दिलेले आहेत, त्यांनी हा विषय हातात घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना ते जाब विचारणार आहेत। आणि कशा पद्धतीने मी पावसाळा आला समजू शकतो की पहिला पावसाळा की गढूळ पाणी येतं, परंतु आता सुद्धा गढूळ पाणी काय येतंय आणि त्यावरती महापालिका काय उपाय करते हे माझे आमचे नगरसेवक आयुक्तांना जाब विचारतील। सर, तुम्ही आता सत्तेमध्ये आहात तरी तुम्हाला आंदोलन करावं लागते। हे बघा, सत्ता ही कोणासाठी असते? कोणाच्या जीवावर आपण सत्तेवर येतो? तो नागरिकांच्या, लोकांच्या जीवावर येतो। तर लोक जर 27-27 तास अंधारात राहत असतील, या उकाड्यात त्यांचा जीव मेताकुटीला येत असतील, तर सत्ता काय चाटायची? सत्ता महत्वाची नाही, तर लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत। लोकांचे ते प्रश्न सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी आहेत, म्हणून शिवसेनेला हे पाऊल उचलावं लागलं। सर, तुमचे नगरसेवक साहिल चौगुले यांच्या विरोधात आता शिवसेनेच्या उभाटा गटाने पत्रकार परिषद घेऊन आरोप लावलेले आहेत की मध्ये राहतात, पंखा नसतो, 40-40 टेम्परेचर, कसं ते लहान मुलं आहेत, छोटं बाळ आहे, गरमी आहे, पत्रावरती दिवसभर तापतो, त्या बाळाला हवा जर लागली नाही, फॅन चालू नसेल, काळोख आहे, मच्छर, या सगळ्या गोष्टी फक्त लाईट नाही ह्या विषयामुळे ज्या त्याला जॉईंट गोष्टी आहेत। आज तुम्हाला तुमच्या समोर, तुमच्याशी बोललो मी, फोन लावलेला एक अधिकारी बेले कोणाशी बोलले? बेले तुमच्याशी बोलले ना, बेले, त्या बेलेंबरोबर जो तिथला ज्युनियर इंजिनियर होता, हे मनोज, काय त्यांचं नाव? नहीं, जेई
जेही मी तुम्हाला सांगितलं कॉन्ट्रॅक्टर अजय हा कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर माणसं देत नाहीत, केबल टाकले पण तो खड्डा बुजवायला माणसं देत नाहीत, पुन्हा गरमीमुळे तो डालेगा खास करके बूम विरघळू शकते. त्याच्यानंतर हा प्रकार जो चुकीचा असेल तर त्याच्यावरती कारवाई होईल. तर शिवसेनेमध्ये अंतर्गत गडबडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आज जिल्ह्याचं आंदोलन असताना ऐरोलीमध्ये देखील एक वेगळा कसं होत आहे की ऐरोली आणि बेलापूर हे दोन वेगवेगळे मतदारसंघ आहेत. ऐरोलीमध्ये सुद्धा ऐरोलीचा मूळ प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ऐरोलीच्या नगरसेवकांनी केले आणि वाशी मुख्य कार्यालय आहे. त्याच्यामुळे दोन्ही हल्लाबोल कशाला म्हणतात? एकाच ठिकाणी हल्लाबोल कोण करणार? अधिकाऱ्यांना त्या त्या कार्यालयामध्ये हल्लाबोल करण्याचा आमचा आंदोलनाचाच भाग आहे. दोन ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन आम्ही पक्षाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दोन ठिकाणी होत आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज घनसोलीमध्ये आगीची घटना घडली. चा जो गलथान कारभार आहे, आज मी त्यांचे कंपनीचे जे काही शासन नियुक्त संचालक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे. पाठक म्हणून आहेत, त्यांनाही या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ते म्हणाले की मला याची कल्पना नाही, परंतु त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही याची चौकशी करा. हा जो काही कारभार चाललेला आहे, आज आपण ग्रामीण भागात नाही आहोत, ग्रामीण भागात सुद्धा चांगला कारभार आहे. फक्त एसी रूम मध्ये बसून, एसी ऑफिस मध्ये बसून एमएससीबीचा कारभार चालणार नाही. लोकांमध्ये उतरावं लागेल, लोकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतील आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे, आज जर त्यांच्या सुधारणा झाली नाही तर त्यांचा कार्यक्रम आम्ही करू, हे सुद्धा आज या ठिकाणी सांगितलं. एक मिनिट, या ठिकाणी सर्व प्रत्येकाचं जे काही मी आता ऐरोलीमध्ये सुद्धा ऐकलं, हा ऐरोली घनसोली हा जर भाग आला, त्याचबरोबर वेरूळ आहे, वाशी. तुमच्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट तुम्हाला फोनवर सांगितलं त्यांच्या अडचणी. बोलू नका, कारण आपण या ठिकाणी मी विनंती करतो सन्मान नरेश मस्के साहेब, किशोर पाटकर साहेब, शीतलताई, सरोजताई, अनिकेत म्हात्रे, मनोज यादव, बाबा कदम याचं निवेदन द्यानंतर शांत राहा. थोड़ा पार्टी वाला सर साहेब वरती जाऊन बाहेर घ्यायचं. वाला उसका चक्कर आ जाएगा, तो घर पे रहना कार्यरत झालं पाहिजे. जेणेकरून घनसोलीचे जे 2 फीडर आहेत सध्या, साईबाबा फीडर आणि घनसोली फीडरवरून पुरवठा होतो. हे जर सबस्टेशन कार्यरत झालं तर 8 फीडर त्या ठिकाणी होते. लवकरात लवकर 15 दिवसात हा सबस्टेशन कसा चालू होईल यासाठी जे आहे सी साहेब आणि एसी साहेब आपण या ठिकाणी निवेदन देतो. त्यासोबत ऐरोली परिसरातील साहेब आमचे नागरिक आहेत. सेक्टर 8 मध्ये अच्छा भी तो दिखेगा इसी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होत आहे. 8 असेल, 9 असेल, 4 असेल. आज तिकडे घंटानाद आंदोलन देखील सर्व नगरसेवकांनी काय केलं. नेवळ सबस्टेशन तो मंजूर झालेला आहे. तो किती वेळात आपण सुरू कराल याचं उत्तर त्यासोबत अर्जुनवाडी दत्तनगर आपला अतिरिक्त अभियंता आहे, त्याला तात्काळ आपण निलंबित केलं पाहिजे. शोधलेला लोकांनी फोन केले, कोणालाही विचारा, लोक त्याला फोन करतात, तो वेळोवेळीची उत्तर देतो. 27 तास झाले साहेब दत्तनगर मध्ये आज लाईट नाही. 27 तास कोण जबाबदार आहे याला? ठीक आहे, तुम्ही फोन उचला, फोन उचलून तुम्ही सांगा तरी कधी लाईट येईल. आम्हाला उत्तर पण भेटत नाही त्याची. त्याला जबाबदार कोण आहे? ही आज आमच्यावर वेळ आली. लोक साहेब तुम्ही रात्रीच्या वेळी तुम्ही फिराल ना, एक दिवस तुम्ही राहून बघा घनसोलीमध्ये काय परिस्थिती असेल. त्याचसोबत साहेब काही ट्रान्सफॉर्मरसाठी जागा आपण उपलब्ध करून देतोय दत्तनगर आणि याच्यामध्ये. आमचं नागरिकांशी बोलणं पण झालंय. तुम्हाला ते जे काही सहकार्य नगरसेवकांकडून पाहिजे ते तुम्हाला निश्चितपणे होईल. पण ज्या काही ट्रान्सफॉर्मर असतील, केबल्स असतील, ते काम तुमचं आहे साहेब, ते तात्काळ झालं पाहिजे. आजही तिकडे साहेब वायर अजूनपर्यंत दत्तनगरमध्ये प्रोव्हाइड केली नाही आपण. ह्या सगळ्या गोष्टीचं निवेदनाचं साहेब आपल्याला लेखी साहेब सी साहेबांकडून उत्तर पाहिजे, तरच साहेब आज जे आहेत लोक या ठिकाणी शांत होते. कारण अनेक महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. महिलांनी